राधे राधे जय एकविरा. संध्याकाळी जेवणाची तयारी. जेवण जरा मी लवकरच करायला घेतलं, मला जरा जायचं होतं बाहेर. बरं जेवणाचा आधी उरकून घेते. बिड्ड्याची भाजी करायला घेतली. बिरडा, अर्धी बोलतात बिड्डा काय, तर आम्ही बिड्डाच बोलतो आमच्या भाषेमध्ये. आणि एकीकडं घेतलं बिड्डा, जरा सोडून ठेवलेला मी पाण्यात घालून. तेलामध्ये राई जिरा घातला, कांदा घातला, लसूण थोडासा असं बारीक कापून, लाल मसाला आपला घातला आणि गरम मसाला, हळद, धणा पावडर आणि बिरड्याची भाजी नुसतीच करायला घेतली. दुसऱ्या काही भाज्या त्यात मी घातल्या नाही, फक्त बटाटा घातलेला बिड्ड्यामध्ये आणि मिक्स अशी पूर्ण करून घेतली. थोडंसं त्यात पाणी घातला गरम आणि भाजी एकीकडे ठेवली शिजत. आणि कधी मला कुठे जायचं असेल मी जेवण वगैरे सगळं करून जाते आल्यावर, म्हणजे असं कंटाळा नको काय करायला. आणि भेंड्यांची पण भाजी करायची होती. भेंडी अशी मस्त बारीक कापून घेतली, तेल घातला, तेलामध्ये जरा अशी फ्राय करून घेतली, म्हणजे अशी चिकट नाही होत ना, तेलामध्ये अशी जरा मस्त परतून हे करून घेतली. आणि त्याच्यानंतर ती पण भाजी करायला घेतली. तेलामध्ये राई जिरा घातला, कांदा घातला कापून, पूर्ण असं परतून घेतला. कांदा लाल होईपर्यंत अशी चटणी वाटली त्याच्यामध्ये घालायला, ओला खोबरा, मिरची, कोथिंबीर, आणि ती घातली भेंड्यांच्या भाजीसाठी. कांदा पण लाल झालेला, ती पूर्ण मिक्स केली त्याच्यामध्ये. त्यानंतर हळद आणि थोडीशी धणा पावडर, मीठ वगैरे पण त्यातच घातला. नंतर टॅमॅटो घातला थोडासा, तो मस्त मिक्स करून जरा मसाला असं म्हणजे तो वाटण असं शिजून घेतला. थोड्यानंतर मग भेंडी घातली त्याच्यामध्ये आणि झाकण वगैरे काय ठेवला नाही, भेंडी अशी शिजत ठेवली. त्यानंतर भाजीमध्ये पण खोबरा घातला भेंड्याच्या. आणि त्याच्यानंतर एकीकडे ही पण भाजी वगैरे झाली. नंतर भाकरी करायला घेतल्या, सफेद भाकरी करायला घेतल्या आम्हाला. सफेद भाकरींचा उकळून घेते आधी, नंतर मग रात्याच्या भाकरी करायला घेतल्या बाबांना. दोन्ही पीठ वगैरे मळून घेतलं आहे आणि नंतर काटवट पण बरं जरा धुवून घेते. आणि इकडं भाकरी पण बरं वळायला घेते आधी. बरं रात्याच्या भाकरी वळून घेते, तो कसं पटकन असा नरम पण होतो कधी कधी. मग या भाकरी आधी करायला लागतात. या काही जास्त नाही, 2 काय कधी कधी 3 होतात, पण बाबांच्या पुरता करते त्या. आणि इकडे त्या पण वळून घेतल्या, तवा गरम करून घेतल्या आणि या भाकरी आधी उलटून घेतल्या तव्यावर अशा. आणि स्लोवरच या तव्यावर जरा उलटून घ्यायला लागतात, लगे करपतात अशा भाकरी, तवा लगे तापतो, लोखंडाचा तवा आहे ना. मग त्याच्यानंतर सफेद भाकरी पण घेतल्या एकीकडं करून, त्या पण एकीकडे लगेच उलटून घेतल्या आणि मस्त होतात त्या तव्यावर. फक्त जरा स्लो ठेवायला लागतं, मग मस्त भाकरी होतात. त्याच्यानंतर जरा भांडी वगैरे पण घासून घेतली, किचन साफ करून घेतला. चला मग, राधे राधे.